श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावी तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 6 समास 8 यामध्ये एका शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। प्रश्न काल आपण पाहिला होता। श्रीराम समर्थ श्रीराम। प्रश्न असा आहे, मागाय श्रोती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते त्याचे उत्तर बोलिजेल ते सावधायिका श्रीराम। श्री समर्थांनी दृश्य मिथ्या का दिसते, दृश्य आहे ते मिथ्या आहे, मिथ्या असताना सुद्धा दृश्य वस्तू आम्हाला का दिसते, या प्रश्नाचं उत्तर समर्थ म्हणतात ते ऐका। देखिले ते सत्यची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नवे जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे श्रीराम। कुठली गोष्ट सत्य मानावी, समर्थ म्हणतात देखिले ते सत्य मानावे। मी पाहिलं, मला दिसलं आणि मी त्यावरून खरं मानलं किंवा सत्य मानलं, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे। जो ज्ञानी आहे, जो सुज्ञ आहे, त्या माणसाचे पाहणच नाही आहे। मला दिसते म्हणून आहे आणि मला दिसत नाही म्हणून नाही, हा तर्कच मुळामध्ये चुकीचा आहे। तुला दिसते म्हणून आहे किंवा तुला दिसत नाही म्हणून नाही, हे सत्याच्या कसोटीवर घासल्या जाऊ शकत नाही। कारण जो पाहणार आहे तो ज्ञानी असेल तर ठीक आहे, पण हे ज्ञात्याचं लक्षणच नाही। जो ज्ञानी आहे तो असं म्हणणार नाही देखिले त्याची सत्य मानावे, पाहिल्याबरोबर खरं मानावं असं कधी होणार नाही। हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिचे। जे लोक जड बुद्धीचे आहेत, मूढ आहेत आणि अज्ञानी आहेत, तेच लोक या दृश्य जगताला सत्य मानतात। सर्व संतांचं एक मत आहे, सर्व ग्रंथांचं एक मत आहे। एक मुखाने त्यांनी सांगितलंय की जे तुम्हाला दिसते आहे ते सत्य नसून ती गोष्ट मिथ्या आहे। पण शिष्याला प्रश्न पडला की हे दृश्य मिथ्या, मी म्हणता ठीक आहे तरी का दिसते, समाजाचं वचनच आहे ना, दृश्य मिथ्या तरी का दिसते। दृश्य मिथ्या आहे तरी दिसते का,
समर्थ म्हणतात ते दिसते, याचा अर्थ आहे असं समजू नको. जे तुला दिसते ते आहे असं समजणं हे मुळाचं लक्षण आहे. हे ज्ञात्याचं पाहणं नाही आहे. संतांनी, साधू संतांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनुभवाच्या पातळीवर प्रयोगात्मक विचारांती सांगितलं आहे की जे तुम्हाला दिसते आहे ते कायम टिकणार नाही आहे, ते मिथ्या आहे. आज आहे उद्या राहणार नाही आहे. म्हणजे आज आहे जे उद्या राहणार नाही आहे त्याला आम्ही सत्य कसं मानावं? ते तू सत्य मानू नको. जर तू सत्य मानशील तर तुला जड मूड अज्ञान जीवे असं म्हणावं लागेल. असे जीव जे आहेत ते अज्ञानाचे जीव आहेत. ते सत्य मानायचे म्हणजे जगताला ते सत्य मानतात. समर्थ म्हणतात एका देखिल्यासाठी मी पाहिलं, लटक्या कराव्या ग्रंथकोटी, लटक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. संत महंत या लोकांनी आपल्या अनुभवाच्या पातळीवर स्वानुभवाने आत्मज्ञानाने त्यांनी सांगितलं आहे की हे जगत दिसते परंतु ते जसं दिसते तसं नसून ते मिथ्या आहे, माया आहे, बहुरूपी प्रमाणे आहे, ते सदैव बदलणार आहे. आणि शेवटी म्हटलंय नाशिवंत आहे. मग हे जर त्यांनी मानलं आहे, ज्याप्रमाणे एखादा वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये बसून एखादं संशोधन करतो आणि संशोधनानंतर तो एखादी गोष्ट सिद्ध करून देतो, त्यानंतर त्या सिद्धतेला सगळं जगत मानते. त्या वैज्ञानिकाने केलेल्या प्रयोगाला सगळे लोक स्वीकारतात. मग संतांनी सुद्धा आपल्या अनुभवाच्या पातळीवर, आपल्या मनाच्या प्रयोगशाळेवर आणि भगवंताच्या साक्षीने हा सगळा प्रयोग केलेला आहे. हे जगत मिथ्या आहे, हे जगत सत्य नाही. तुम्ही याला सत्य जर मानत असाल तर तुम्ही चूक करता. म्हणून एकाने पाहिलं म्हणून आहे म्हणायचं आणि संतांनी पाहिलं आणि त्यांनी नाही म्हणायचं. संतांच्या गोष्टी आम्ही मिथ्या मानतो आहोत, यामध्ये आम्ही मोठी चूक करतो. जगाच्या पाठीवर संत उदार उदार, संतांनी सामान्यांच्या उद्धारासाठी स्वतःचा कुठलाही स्वार्थ न ठेवता आयुष्यभर त्यांच्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी कार्य केलं. आणि त्यांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत की बाबा तू ज्याला सत्य मानतो आहेस ते सत्य नाही, ती मिथ्या आहे. सगळ्या ग्रंथांनी तेच म्हटलं, वेदशास्त्र पुराण तेच म्हणतात, उपनिषद तेच म्हणतात. आणि म्हणून समर्थन म्हणतात इथे, ऐक बाबा, एका देखल्यासाठी एकट्याने पाहिलं, लटक्या कराव्या ग्रंथकोटी. आतापर्यंत अध्यात्म मार्गावरील हजारो ग्रंथ निर्माण झाले, हजारो संत महंत ऋषी मुनींनी याचं संशोधन केलं आणि त्यांनी ठरवलं की जगत हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे. अशा संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या, हे बरोबर नाही. जो खरा भक्त आहे, जो खरा साधक आहे, तो आपल्या या संत साहित्यावर विश्वास ठेवी. हे नुसते संत नाही, हे नुसते साहित्यिक नाही, तर या संतांनी ज्याप्रमाणे प्रयोगशाळेत प्रयोग करतात तसे संपूर्ण आयुष्यभर आपल्या जीवनात प्रयोग केले आणि त्या प्रयोगांती संतांनी हे वचन वापरली आहे. म्हणून त्याला तू खोटं मानू नको. म्हणजे कारण लक्षात घ्या, इथे विज्ञानाने जसं सिद्ध केल्या जाते तसं प्रयोगाने संतांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की जगत नाही, हे जगत फक्त दिसते ते मिथ्या आहे.
म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐक बाबा, माझे दिसते तेची खरे, जे मला दिसते ते खरं, येथे चाले ना दुसरे, ऐशा संशयाच्या भरे, भरोची नये श्रीराम. मला दिसते म्हणून ते बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. माझ्या अनुभवाच्या भरोशावर, माझ्या या चर्मचक्षूंना जे दिसते आहे त्याच्यावर जर तुमचा विश्वास खूप बसत असेल तर अशा जगात कितीतरी गोष्टी आहेत की तुमच्या डोळ्यांनी दिसतात हो, पण त्या नाही आहेत. मग तुम्ही म्हणाल दिसतात पण त्या नाही आहेत कशा म्हणता? तुमचा अनुभव घ्या. समर्थांनी सगळ्यांचा अनुभव दिलाय. मृग देखिले मृगजळ, मृगाने मृगजळ पाहिलं, आम्हालाही दिसते. आम्ही उन्हामध्ये जात असताना दूरवर असल्याला असं वाटतं की तिथे पाणी आहे की काय. मृगजळ दिसते, कोणाला दिसते? डोळ्यांना दिसते. मग डोळ्यांना, तुमच्या डोळ्यांना जर मृगजळ दिसते तर दिसल्यानंतर तिथे गेल्यावर हरिण मात्र त्याला पाणी मिळत नाही, ते धावते, पाण्याच्या शोधात फिरते, पण त्या मृगजळामध्ये जळ मिळत नाही म्हणून त्याला मृगजळ म्हटलाय. समर्थ म्हणतात, तेथे धावते बरळ, जळ नवे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे श्रीराम. त्या पशुला काय म्हणावं? किती सांगितलं, अरे बाबा धावू नको, धावू नको, तू जितका धावशील तितका थकशील, तुला तहान अजून लागेल, त्या धावण्यापेक्षा तुझं धावणं बंद कर, तुला पाणी मिळणार नाही. त्या पशुला कोणी समजून सांगावं? पण ज्याला ज्ञान आहे असा मनुष्य त्या मृगजळाच्या मागे धावत नाही. त्याप्रमाणे ज्ञात्याला माहित असते हे जगत मुळामध्ये मिथ्या आहे, हे सत्य नाही. त्यामुळे या जगाला कुठेही धावू द्या, काहीही करू द्या, आम्ही आमच्या पद्धतीने वागावं. आम्ही आमचा सन्मार्ग सोडू नये, आपल्या जीवनाचं ध्येय आपण सोडू नये, भगवत भक्ती सोडू नये, साधना सोडू नये, उपासना सोडू नये. आम्ही आमचं ध्येय आहे ते कायम ठेवावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शिष्य सद्गुरु श्री अच्युत महाराज यांना माझ्या बहिणीने प्रश्न विचारला की महाराज, हे जगत एवढं धावते आहे, एवढं स्पर्धेचं युग आहे, लोक प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कार्य करते आहे, आपण काय करायला पाहिजे? महाराज म्हणाले, जगाला धावू द्या, तुम्ही शांत राहा. कारण धावणारं जगत आहे हे मुळात मिथ्या आहे, हे मुळात सत्य नाही आहे. जगाला धावू द्या, कारण ते अज्ञानी आहे. जे धावते आहे ते अज्ञानी आहे, ते मृग धावते आहे ते अज्ञानी आहे, त्याला माहितच नाही पुढे मृगजळ आहे म्हणून. ते सत्य नाही, ते पाणी दिसते पण पाणी नाही आहे. तसं आम्ही सुखाच्या मागे धावतो, ते सुख म्हणजे मृगजळाप्रमाणे आहे. आम्हाला सुख मिळणार नाही आहे. म्हणून सुख जर पाहिजेच असेल तुला तर तू आतमध्ये शोध घे. ते सुखाचा शोध तुम्ही बाहेर घेऊन चालणार नाही. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. तुझ्या जवळ तुझं सगळं काही आहे. म्हणून ज्ञानी माणसाने या जगताला सत्यत्व बहाल न करता संतांनी आणि सत्पुरुषांनी जे या जगताला मिथ्यत्व बहाल केलेलं आहे ते मिथ्यत्व सिद्ध केलेलं आहे आणि ते सिद्धही झालेलं आहे. आणि त्यामुळे हे जगत मिथ्या आहे, ते सत्य नाही. म्हणून जरी दिसत असलं तरी सुद्धा ते नाही आहे, दिसून सुद्धा नाही आहे, आणि न दिसून सुद्धा काही गोष्टी आहेत. वारा दिसतो का हो? पाहिला कोणी डोळ्यांनी? तुमच्या आम्ही कोणीतरी डोळ्यांनी वारा पाहिला का? पण वारा नाही असं तुम्ही म्हणाल का? नाही हो. ज्या अर्थी मी श्वास घेऊ शकतो, ज्या अर्थी मला आनंदाने जगता येते, याचा अर्थ इथे वारा आहे. मग वारा न दिसताना सुद्धा आम्ही वारा आहे म्हणतो, आणि दिसून सुद्धा मृगजळ दिसून सुद्धा ते नाही असं म्हणतो. मृगजळ दिसते पण ते आम्ही नाही आहे म्हणतो.
आणि वारा दिसत नाही तरी आहे म्हणतो. म्हणजे डोळ्यांवर आम्ही किती विश्वास ठेवावा? डोळ्यांना वाटणारा तो भास आहे, ती माया आहे, ते बहुरूपीपण आहे, ते मिथ्यत्व आहे, तो भास आहे, तो भ्रम आहे. किती शब्द सांगायचे? सगळ्या गोष्टी भ्रम आहेत, या मुळात नाही आहे. आम्हाला दिसते म्हणून आम्ही धावत राहतो आणि शेवटी माणसं दुःखी होऊन पडतात की मला काही मिळालं नाही. धावणारा धावतो आणि शेवटी त्याच्या मागे जो काही सिंह आहे त्या मृगाला पकडणारा तो त्याची मान धरून बसतो. तसा आमच्या पाठीमागे सुद्धा काळरूपी सिंह लागलेला आहे, तो आमच्या मानगुटीवर कधीतरी बसणार आहे. म्हणून तुम्ही थांबा, धावू नका. तुम्हाला प्राप्तच काही करायचं असेल तर जागेवर बसून प्राप्त करा. ठाईच बैसुनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसवा आणि भगवंताचं स्मरण करा. सगळे सुख आमच्या पायावर लोळून घेतील. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, त्या मिथ्या मृगजळाच्या मागे ज्याप्रमाणे हरिण धावते आणि शेवटी ते फजित होते, तसं तुम्ही फजित होऊ नका. समर्थांनी दुसरं उदाहरण दिलं आहे. समर्थ म्हणजे दृष्टांत देणारे. म्हणजे दृष्टांत त्यांच्या जो इतके दृष्टांत आहे की दृष्टांताची खैरात आहे त्यांच्याकडे. एक गोष्ट सांगण्यासाठी त्यांनी 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत. नाही समजत ना बाबा हे असं समजून पहा, तसं नाही समजत का असं पहा, तसं नाही समजत का असं पहा, पण तू समजून घे म्हणून समर्थ सांगतात. रात्रो स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले, बहुत जनास व्यवहारिले, ते खरे कैचे मानावे श्रीराम. दुसरा दृष्टांत समर्थांनी दिला. स्वप्नामध्ये आम्हाला धन दिसलं, ते आम्हाला प्राप्त झालं आणि आम्ही हजारो लोकांना व्यवहार म्हणून त्यांना वाटलो. सकाळी झोप उघडली, ते लोक कुठे गेले, ते धन कुठे गेलं, तो व्यवहार कुठे गेला? तुम्ही म्हणाल ते स्वप्नातलं होतं, ते स्वप्नात निघून गेलं. जसं स्वप्न आम्हाला माहित असते, जागृतीनंतर ते स्वप्न हे भंग होऊन जाते, स्वप्न हे मिथ्या वाटू लागते, तसं आम्हाला हे जागृतीचं स्वतः एक दिवशी पडलेलं मोठं स्वप्न आहे. जागृतीमध्ये सुद्धा स्वप्नच आहे, कारण हे सुद्धा स्वप्न भंगणार आहे. तुमच्या डोळ्यात समोर दिसणारी सृष्टी राहणार नाही, तुम्ही राहणार नाही. म्हणून जो राहणार आहे त्या सद्गुरूचं आम्ही स्मरण केलं पाहिजे, त्या परब्रह्माचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, रात्री स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसे मानावे श्रीराम. कुशीळ चितारे विचित्र, तेणे निर्मिल्या केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु ते मृत्तिका श्रीराम. अनेक प्रकारे कारागीर आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या रंगरंगोट्या करतात, चित्र रेखतात, मृत्युकेची मूर्ती तयार करतात, त्यांच्यामध्ये हावभाव निर्माण करतात, जणू फक्त त्याच्यात प्राण भरायचे राहिलेले आहेत, इतक्या सुंदर मूर्ती तयार करतात. या सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटते त्या खऱ्याच आहेत, परंतु त्या खऱ्या वाटत असल्या तरी त्या वाटतात त्या खऱ्या नाहीत. म्हणून ज्ञानी मनुष्य त्यांना सत्य मानत नाही, त्याला ते मिथ्या मानतो. नाना वनिता हस्ती घोडे. तुम्हाला माहित असेल की जेव्हा लहान मुलांसाठी गोकुळ तयार केल्या जाते, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या बाहुल्या असतात.
गवळण असते, घोडे असतात, हत्ती असतात, खेळणी असतात, भांडे असतात, त्यांची मडकी असतात, त्यात म्हणजे त्यांचं कापसाचं दही असते, दही सारखं वाटावं म्हणून कापूस भरून ठेवतात, दही असते, कापसाचं दही असते, हे सगळं पाहिलं जाते. पण शेवटी मात्र शहाणा मनुष्य म्हणतो हे सगळं मिथ्या आहे. नाना वनिता, वनिता म्हणजे स्त्रिया, हस्ती घोडे, हाती आणि घोडे, रात्र उदेकिता मनबुडे, दिवसा पाहता कातडे, कंटाळवाणे श्रीराम. रात्री आपल्याला त्या सगळ्या दिसल्या असल्या तरी सकाळी मात्र लक्षात येते की हे काही खरं नाही, हे कंटाळवाणं आहे. काष्टी पाषाणी पुतळ्या, काही काष्टाच्या म्हणजे लाकडाच्या पुतळ्या असतात, इतक्या सुंदर बनवतात की त्या सुंदर असलेल्या त्या काष्टाच्या लाकडाच्या, आता तर कापराच्या निघाल्या, वेगवेगळ्या आता बाहुल्या निघाल्या, प्लास्टिकच्या बाहुल्या, असं वाटतं ते खरंच आहे. ते तुम्हाला कदाचित माहित असेल, मार्केटमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळे प्राणी आणून देतात. ते पालीसारखी पाल दिसते, सापासारखा तो साप दिसतो, कोणी हातात घेतला तर क्षणभर त्याला भीती वाटते, पण नंतर लक्षात येते की खोटा आहे. तो जो भ्रम आहे त्याला मिथ्या म्हटलाय. तसं हे जगत सुद्धा मिथ्या आहे. समर्थ म्हणतात, काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परंतु सुंदर वाटल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु ते पाषाण श्रीराम. सुंदर सुंदर मूर्ती तयार केल्या, परंतु त्या सुद्धा शेवटी लक्षात येतं, त्यांना हात लावला की ते तुमच्या लक्षात येईल की त्या पुतळ्या आहे, मातीच्या आहेत. आपण जे रेडीमेड कपडे घेण्यासाठी जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की त्या ठिकाणी एखाद्या माणसाच्या आकाराला पुतळ्याला कपडे घातले जातात, एखाद्या स्त्रीच्या आकाराची एखादी बाहुली असते, पुतळा असतो, तिला साडी नेसवल्या जाते आणि खरंच त्या खऱ्याच आहे असं क्षणभर वाटतं. पण त्या खऱ्या आहेत का? तुम्ही म्हणाल नाही आहात. मग त्या खऱ्या का दिसतात? याचं नाव आहे भ्रम, याचं नाव आहे भास. म्हणून भास हा भासच आहे, ते मिथ्याच आहे. तसं जगत हे मिथ्याच आहे, तो भासच आहे, ते सत्य मानू नये. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, दृश्य मिथ्या का दिसते? दृश्य ही मिथ्या आहे तरी का दिसते याचं उत्तर समर्थ देतात आहे. नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे चक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु ते त्रिभाग श्रीराम. त्रिभाग म्हणजे तीन भाग, त्याच्यामध्ये तीन भागामध्ये चुना, वाळू आणि ताग, चुना, वाळू आणि ताग या तिघांना एकत्र करून त्याच्या पुतळ्या तयार केल्या जातात. गोपुरी, देवाच्या दरबारात जात असताना दोन्ही बाजूला सुंदर सुंदर स्त्रियांच्या अशा मूर्त्या दिसतात. वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, आणि त्यांना सुद्धा दृष्टी आहे, ते वक्रदृष्टीने पाहतात. वक्रांग म्हणजे जरा कंबर वाकून उभ्या असतात, पायाला अशी घडी मारलेली असते, तिरप्या नजरेने त्या पाहतात आहे. पण जेव्हा तुमच्या लक्षात येते की या मूर्ती आहेत, या खऱ्या नाही, कारण शेवटी काय पाहता, लाघव देखीता भरे दृष्टी, परंतु तेथे त्रिभाग. परंतु शेवटी आम्ही जर पाहिलं तर तिथे काय सापडेल, तर चुना, ताग आणि वाळू सापडेल, तिथे खऱ्या अर्थाने स्त्री सापडणार नाही. खेळता नेटके दशावतारी. आता पुन्हा दुसरा दृष्टांत समर्थ देतात. तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिता कळा कुसरी,
परी ते अवघे धटिंगण श्रीराम. धटिंगण आहे याचा अर्थ ते पुरुषांच्या रूपामध्ये म्हणजे स्त्रियांच्या रूपामध्ये पुरुषच नटलेले आहेत. दिसायला ते स्त्रिया आहेत पण मुळामध्ये ते पुरुष आहेत. जुन्या काळामध्ये नाटकांमध्ये आणि अशा प्रकारच्या दशावतारी खेळामध्ये ज्या स्त्रिया म्हणून पात्र म्हणून काम करायच्या त्या सगळे पुरुष असायचे. त्यांना धटिंगण असं म्हणायचे. दाढी मिशा काढायचं, त्यांना साडी नेसवायची आणि त्यांना सगळ्या प्रकारचा जो अलंकार आहे तो स्त्रियांचा तो त्यांना घालायचा आणि स्त्रियांप्रमाणे त्यांनी त्या नाटकामध्ये काम करायचं. म्हणून समर्थ म्हणतात नेटके दशावतारी तेथे येते सुंदर नारी. रामायणामध्ये अनेक दिसतात आहे तुम्हाला. राम आहे, कृष्ण आहे, अमुक आहे, सगळे दिसतात आहे. रामही दिसतात आहे आणि सीताही दिसते. पण त्या ठिकाणी ती सुंदर नारी दिसतात आहे. नेत्र मोडिता कला कुसरी परिते अवघे धटिंगण. तो दांडगेश्वर पुरुषच आहे तो धटिंगण म्हणजे. म्हणून ते आम्हाला जरी सुंदर स्त्रिया दिसत असल्या तरी सुद्धा त्या तिथे नाही आहेत. सत्यतेमध्ये ते पुरुष आहेत. तसं आम्हाला जगत जसं दिसते ते तसं नाही आहे. म्हणून त्याला मिथ्या आहे असं म्हटलं. नाही म्हटलं तर दिसते का या प्रश्नाचं उत्तर दिसण्यामागचं कारण तुम्ही जसं पाहता तसं तुम्हाला ते दिसते. म्हणून आपली दृष्टी तशी सृष्टी असं वचन आलंय. आम्ही जसं पाहू तसं आम्हाला ते दिसू लागते. म्हणून समर्थ म्हणतात सृष्टी बहुरंगी असती. सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपा रूपाचे हे कृत्य. तुझ वाटे दृश्य सत्य परी हे अविद्या श्रीराम. अविद्येचं हे मूळ लक्षण आहे की सृष्टी बहुरंगी आहे. बहुरंगी याचा अर्थच माया. बहुरंग आहे ज्याला. माया एका रंगाची नाहीये. आज आम्हाला दिवसा आकाश आम्हाला कसं दिसते? निळं दिसते. सूर्य मावळल्यानंतर ते आकाश कसं दिसते? काळं दिसते. दिवसा पृथ्वी कशी दिसते? हिरवी दिसते. सूर्य मावळल्यानंतर ते झाड कशी दिसतात? याचा अर्थ आम्हाला जे सकाळी दिसते त्याच्यापेक्षा रात्रीच वेगळं दिसते. जे रात्री दिसते त्याच्यापेक्षा भिन्न सकाळी दिसते. आता रात्री आणि दिवसामध्ये जर एवढा फरक पडत असेल तर या संपूर्ण जगत हे बदलणार आहे, परिवर्तनीय आहे. त्यामुळे ते सत्य कसं मानावं? मी माझ्याकडेच पाहणं. मी 25 वर्षापूर्वी कसा होतो? माझं 50 वर्षाचं वय आहे समजा, तर मी 40व्या वर्षी कसा होतो? 40 वर्षापूर्वी कसा होतो? माझा जन्म झाला तेव्हा मी कसा होतो? मग मी जन्म झाला तेव्हा तसा होतो की मी बालक म्हणून फिरत होतो म्हणून तसा होतो, की तरुण म्हणून मी फिरत होतो म्हणून तसा होतो, की आता मी वयस्क मध्यस्थ झालो म्हणून असं दिसतोय? मी कसा आहे? तू कसाच नाही आहे. हे सगळं परिवर्तनीय आहे. तो बालकाचा तो कुमार होतो, कुमाराचा तो तरुण होतो, तरुणाचा तो वृद्ध होतो. हे जसं परिवर्तनीय आहे त्यामुळे हे एकसारखं आहे. तुम्हाला जर कायम स्वरूपी आता आलेला आहे. आता विज्ञानाने तेवढे संशोधन केलं असल्यामुळे सांगायला हरकत नाही. तुम्ही गुलाबाच्या, मोगऱ्याच्या, जास्वंदाच्या फुलावर रात्रभर कॅमेरा ठेवा. सकाळी रात्रीची कळी असते पण ती कळी सकाळी उमलते. आता ती रात्री कळी असते हे खरं आहे की सकाळी फुल असते हे खरं आहे? मुळामध्ये ती रात्री कळी नसते आणि सकाळी फुले नसते. तुमच्या पाहण्याचा भाग आहे.
त्या कॅमेऱ्यात लक्षात आलं की तीच कळी आहे ती उमलून जाते, तीच कळी आपला आकार बदलून टाकते, ती तिचं रूप बदलवते. मग ती रूप बदलवते याचा अर्थच ती बहुरंगी आहे. हे जगत असं बहुरंगाने नटलेलं आहे, सगळं बदलत आहे. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही त्याच्याकडे तुम्ही पहा, त्या निसर्गाकडे तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल हे निसर्ग दिसते तसं नाही आहे. आज दिसते तसं मग तुम्ही म्हणा, पण त्याचा दिसण्याचं क्षणिक आहे ते. म्हणून समर्थ म्हणतात आहे सृष्टी बहुरंगी असत्य. ती सृष्टी आहे ती बहुरंगी आहे आणि असत्य आहे. बहुरूपाचे ते हे कृत्य आणि ती बहुरूपी आहे. बहुरंगी आहे तशी बहुरूपी पण आहे. ती रंग बदलवते. हो ना, तुम्ही रंग किती बदलतात. निसर्गाचे पान रंग कसे, झाडाला आज म्हणजे हिरवं पान असते तर तेच पानं पांजळ होऊन जाते, उन्हाळ्यामध्ये ते पिवळे होऊन गळून जातात. एक निष्पर्ण असलेलं पान काही दिवसांतर पाऊस पडल्याबरोबर त्यांना सगळ्यांना पानं फुटू लागतात, त्याला अंकुर फुटतात. पलाश नावाच्या वृक्षाला, पळसाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फुलं येतात, ते अग्नी पेटल्यासारखे वाटतात. पण इतरत्र मात्र सगळीकडे पांढळ झाली असते. नेमकं आहे काय? हे सगळं बदलणार आहे. ती रंगही बदलते, रूपही बदलते, आकारही बदलते. रंग, रूप, आकार याच्यात सगळ्यात बदल होतो आणि अवघ्या सृष्टीत बदल होतो. तुमच्यात बदल होतो ना, सृष्टीतही बदल होतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू सुद्धा सारखे नाही, काही एक सारखं नाही आहे. सगळं बदलणार आहे, परिवर्तनीय आहे. हे जग परिवर्तनाचे, हे जग परिवर्तनच आहे, अखंड परिवर्तन आहे. म्हणून समर्थ म्हणतात सृष्टी बहुरंगी असत्य नाही, ते सत्य असत्य आहे. बहुरूपाचे ते कृत्य, ते बहुरूप आहे. तुझं वाटे दृश्य सत्य, तुला जे दृश्य दिसते आहे ते सत्य वाटते आहे, परी हे अविद्या. परंतु ती अविद्या आहे. म्हणून आपण सद्विद्येच्या मागे लागावं. अविद्येच्या मागे लागून काय फायदा? अविद्या ही माणसाला फसवणारी आहे. म्हणून भौतिक विद्येला संतांनी आणि समर्थांनी सुद्धा अविद्येला म्हणजे भौतिक विद्येला त्यांनी अविद्या म्हटलं. आणि भगवंताकडे जी आपल्याला अडथळा आणते ती कुविद्या आहे, आणि भगवंताकडे नेणारी जी आहे ती सद्विद्या आहे. म्हणून आम्ही सद्विद्येच्या पाठीमागे लागावं, या अविद्येमध्ये अडकू नये. मिथ्या साचा सारिके देखिले, मिथ्या साचा सारिके देखिले, त्याचा अर्थ मिथ्या आहे त्याला साच्यासारखं म्हणजे खऱ्यासारखं पाहिजे. परी ते पाहिजे विचारले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. श्रीराम दृष्टीने पाहिलं, पण ते खरंच तसं आहे का? संगीताचे अभ्यास करणारे तानपुरा हातात घेतात आणि त्या तानपुऱ्याची अशी तार छेडतात. ती तार जेव्हा छेडल्या जाते तेव्हा ती तार किती असते? एक असते. पण जेव्हा तो छेडणं होऊन जाते, जेव्हा तो झंकारा सुरू होतो, तेव्हा ती एकच तार अनेक तारांमध्ये विभागली जाते. त्या अनेक दिसतात तारा, एक तार नाही अनेक तारा दिसतात. असं वाटते 7-8 तारा एकदम आल्या का, आणि त्या हालतात आहे का? ती एक तार असते एक तार, वाटतात त्या अनेक. मग त्या एक आहे की अनेक आहे? वाटतात अनेक, आहे एक. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात तुझ्या डोळ्यांनी तुला जे दिसते आहे त्याच्यावर तू विश्वास ठेवू नको. आपण म्हणतो कानावर विश्वास ठेवू नये, संत म्हणतात डोळ्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला कान खोटे सांगू शकतात, डोळे खरे सांगतात. संत म्हणतात काने खरं सांगत नाही, डोळे खरं सांगत नाही, तुमचं हृदय, तुमचा आत्मा खरा सांगेल. तुम्ही अनुभव घ्या.
इंद्रिय पातळीवर राहून दृश्य जगताचा अनुभव जर आम्ही घेतला तरी सुद्धा एका पातळीनंतर तुमच्या लक्षात येईल की असत्य आहे. मग आम्ही मनाच्या पातळीवर अंतःकरणावर जर आम्ही प्रयोग केल्या गेले तर त्यावरून आमच्या लक्षात येईल की दृश्य हे सगळं मिथ्या आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐक बाबा, मिथ्या साच सारखे देखिले परी ते पाहिजे विचारले दृष्टी तरळता भासले ते साच कैसे मानावे. श्रीराम दृष्टांत, वरी पाहता पालथे आकाश. वर जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर काय, वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता उताणे आकाश, मध्ये चंद्रा चंदण्याचा प्रकाश, परी ते अवघे मिथ्या. श्रीराम दृष्टांत समर्थांनी दिला. आकाशाकडे पहा, ते आकाश वर दिसते, ते कसं दिसते, पालथ दिसते. आणि तेच पालथ आकाश तुम्ही पाण्यात पहा, पाण्यात ते तुम्हाला ते आकाश तुम्हाला उताणं दिसते. मग ते पालथ आहे की उताणं आहे? जे तुम्हाला दिसते ते मिथ्या आहे. तिथे चांदण्याचा प्रकाश दिसतो पाण्यामध्ये. मग चांदण्या पाण्यात आहे की आकाशात आहे? तुम्ही म्हणाल नाही हो आकाशात आहे पण पाण्यात दिसतात. मग पाण्यात का दिसतात? उत्तर आहे मिथ्या आहे. का दिसतात याचं उत्तर आहे की तुमचा भ्रम आहे म्हणून दिसतात. म्हणून तो तुम्ही भ्रम करू नका. जग हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे. आम्हाला चांदण्या दिसतात आहे पाण्यामध्ये, पण ज्ञानी पुरुष म्हणेल चांदण्या पाण्यात नाही, चांदण्या आकाशात आहे. ते जमिनीवर दिसणार उताणं जे आकाश आहे तुम्ही म्हणता ते पाण्यात नाही आहे, उताणं आकाश पाण्यात नाही आहे, ते वर पडलेलं आहे, वर आहे आकाश म्हणून खाली दिसते, यावरून आहे असं म्हणू नका. म्हणून समर्थ म्हणतात आहे, नृपतीने चिताऱ्या आणले त्याचे त्या परी पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले परी अवघे माईक. श्रीराम रंगाऱ्याने उत्तम प्रकारे राजाचं चित्र काढलं, त्याच्यासारखंच काढलं, पण तो राजा वेगळा आहे, त्याचं चित्र वेगळं आहे. एका राजाची कथा सांगितली जाते, बहुतेक ती अकबर बिरबलाची असावी. त्यांनी सांगितलं की राजे महाराज, आम्ही देवाची पूजा का करतो, मूर्तीला का मानतो? त्याचा आमचा देव आहे. मग त्याचा देव कसा काय राहणार? तिचा देव नाहीच आहे ना, मूर्ती हे सत्य नाही. तेवढे वाद घालू नका. मी तुम्हाला दृष्टांत देतो. त्यांनी एका चित्रकाराला बोलावलं, राजाचं हुबेहूब चित्र काढलं आणि त्यांच्या या दरबारातील असलेल्या एका शिपायाला त्यांनी बोलावलं आणि त्याला सांगितलं की या चित्रावर तो थुंक. तो म्हणे मी थुंकणार नाही. का थुंकणार नाही? म्हणे हा म्हणजे राजा आहे. म्हणे चित्र म्हणजे राजा आहेत का? नाही म्हणे आमच्या राजाचं चित्र आहे ना. तुमच्या राजाचं चित्र आहे पण राजा आहे का तो? पण म्हणजे राजा वेगळा आहे, चित्र वेगळं आहे. पण ते राजाला, चित्राला जर राजा आपण मानत बसलो तर ते सत्य नाही, ते असत्य आहे, ते मिथ्या आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चिताऱ्याने जरी चित्र काढलं असेल तरी सुद्धा त्यामध्ये तसं दिसते, भासते, पण ते नाही आहे. राजा वेगळा आहे. त्याप्रमाणे हे जगत आम्हाला दिसते परंतु ते तसं नाही. नेत्री काही बाहुल्या नसे, जेव्हा ते पाहता तेव्हा ते दिसे, डोळा प्रतिबिंब भासे ते साच कैसे कैसे नी. श्रीराम जितके बुडबुडे उठती तितक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. श्रीराम समर्थांनी पुन्हा दृष्टांत दिला. किती सांगावे तुम्हाला? पाण्यामध्ये एका वेळेस अनेक बुडबुडे निर्माण झाले. त्या पाण्यामध्ये असलेल्या अनेक बुडबुड्यांमध्ये आम्ही पाहिलं
त्या प्रत्येक बुडबुड्यामध्ये तुमचा चेहरा दिसला, मग त्या बुडबुड्यांमध्ये तुम्ही आहात का? नाही. एक बुडबुडा फुटला, तुमचा चेहरा फुटला का? गेला का? ते सगळे बुडबुडे निघून गेले, दृश्य संपलं का? नाही. जो बिंब होतं ते कायम आहे, ते प्रतिबिंब होतं. म्हणून प्रतिबिंबाला तुम्ही बिंब समजू नका. म्हणून समर्थ इथे म्हणतात, जितके बुडबुडे उठती तितक्यामध्ये रूपे दिसती, तितक्यामध्ये रूप दिसतात आहे. क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या. कारण ते जे रूप दिसते आहे बुडबुड्यांमध्ये ते मिथ्या आहे, ते सत्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ऐक बाबा, लघु दर्पणे दोन्ही चारी हाती, एका हातामध्ये दोन, दुसऱ्या हातामध्ये दोन, अशा 4-5 तुमच्या आजूबाजूला दर्पणे ठेवा. दर्पणे म्हणजे आरसे. तितके मुखे प्रतिबिंबिती, त्या प्रत्येक आरशामध्ये तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसते. आता ती नवीन फॅशन आली आहे, एका घरात एक आरसा नाही, प्रत्येक अँगलनी आपण दिसलो पाहिजे, प्रत्येक अँगलनी दिसलं पाहिजे. म्हणून 4 भिंतीला 4 आरसे असतात, किंबहुना याच्यापेक्षा जास्त असतील, मी सांगू शकणार नाही. पण इतके आरसे असतात, मी कोणत्या अँगलने कसा दिसतो हे पाहण्यासाठी. आता तुम्ही खरं सांगा, जितके मुखे प्रतिबिंबती परी ते मिथ्या आधी अंती. ते शेवटी सुद्धा मिथ्या होतं आणि सुरुवातीला सुद्धा मिथ्याच होतं. कारण कुठल्याही आरशामध्ये तुम्ही नाही, त्या आरशातलं तुमचं प्रतिबिंब आहे. तुम्ही त्या प्रतिबिंबापेक्षा भिन्न आहात. कारण मुख एकची. 10 मुख दिसत असतील आम्हाला 10 आरशांमध्ये, परंतु आम्ही 10 आरशातले 10 मुख नाही, आम्हाला एकच मुख आहे. म्हणून जरी दिसत असलं, अनेक दिसतात मुख, तरी सुद्धा ते एकच मुख आहे. तसं जग दिसत असलं तरी ते मिथ्या आहे, ते तसं नाही आहे. हे समर्थ पुढे सांगतात आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परब्रह्माला नमन करून आजचं निरूपण येथेच संपन्न करतो. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.